वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली आहे। महादेवी हत्तीणीला नांदणी मठात पाठवण्याबाबत वनताराच्या सीईओ आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली। राज्य सरकार सुप्रीम कोर्टात याचिका करणार आहे। त्या याचिकेत वनतारा सहभागी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। तसंच नांदणी मठाजवळ महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास वनतारा राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करणार असल्याचं वनताराकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तसंच विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा सन्मान करत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे। कोल्हापूरमध्ये नांदणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू। हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हत्ती आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या। त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला, जो कोर्ट देईल असं आम्हाला वाटतंय, तर ते तयार करण्याचीही पूर्ण व्यवस्था, कारण त्यांना त्यातलं एक्सपर्टीज आहे, ते सगळं ते करून द्यायला देखील तयार आहे। दरम्यान वनताराच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे। पाहूयात मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय। वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। मुंबईतील बैठकीत सविस्तर चर्चा झाली। महादेवी हत्तीणीला सुखरूप नांदणी मठाकडे आणण्यासाठी याचिका करण्याचं ठरवण्यात आलं आणि त्या याचिकेत सहभागी होण्याचा निर्णय वनतारानं घेतला असल्याचं यावेळी आश्वासन दिलं आहे। तर चर्चेदरम्यान वनतारानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं। महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाजवळ वन विभागानं निवडलेल्या जागेवर महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी वनतारानं दर्शवली आहे। विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो असं फडणवीसांनी म्हटलं।